नमस्कार नमस्ते. मॅडम. नमस्कार. हे काय मंगल आणि हा श्रीपत. त्या वाजता ज्ञानाले मारल्या पुरीचं काहीतरी जमिनीवरून बांधावरून त्यांचं चाललेले ते काही वाट देत नाही तर मग त्या या दोघांना इतकं मारलं त्यांनी. तुला आडमंग माणूस होतो वाजतात काही काय द्यायचो म्हणजे त्यांनी कोणाला आमच्यासारखे गावचे म्हणून दोन सांगायला तो ऐकत नाही. कुठे ते आले नाहीत का? हा तो आपले ते वाजताच यायचं होतं पण त्याला सांगितलंय माणूस पाठवला मी शिपाई ग्रामपंचायतचा पण तो त्याला अर्धंडाच येतो काही येईल म्हणून असं मला वाटत नाही. तुम्हाला तर त्यात धाडचा निर्णय काहीतरी घ्यावा लागेल. तू काही गावालाही जो म्हणत नाही ना आम्हालाही जो म्हणत नाही. आता काय दिने तुम्हाला काय करता येईल तेवढं बघा पाहतो नाही का. कुठं मारामारी कुठल्या शेतामध्ये केली? आमच्या शेतामध्ये ते पण त्या तिथं ते दिसेल ते बाबलीत झाड हा हा त्या तिथं त्या बांधावरून झालं. चला तुम्हाला दाखवतो. चिट्याच्या शेती चला. रस्ता ते अरे कुठे गेला तुझा वाजता रे? हो साहेब, अहो सोडा मला, गावाला इज्जत द्या गाव माझी. इज्जत तुला लोकाला त्रास देत आणि तुला इज्जत नव्हती का रे? हा तुमचा तोडपाणी काय पाहिजे देतो ना. अहो तुम्हाला वस्त्र नाही सोडणार राव. वाजतात अरे तुला सोडतंय का बघा आधी वाजतात. तुला सोडतंय का बघा आधी वाजतात रे. अहो तुमची तोडपाणी घ्या ना. आम्हाला इकत घेतं का? आम्हाला इकत घेतं का? लाच कोणाला देतो र तोड पाणी काय ते तोड पाणी करतो आज तुम्हाला तोडीतो. तुम्हाला तोडीतो कसले पोलीस तुम्हाला तोडीतो अरे. कसले पोलीस आहेत आम्ही? तोड पाणीवाले पोलीस आहेत का? हा सरपंच गावची लोकसंख्या किती आहे 5,500 मॅडम. आणि क्षेत्रफळ? क्षेत्रफळ जवळजवळ 3200 एकर आहे आणि ते मग आमच्या गावामध्ये फार छोटंसं याच्यामध्ये आलं. गावचे रस्ते खूप खराब आहेत. काय लक्ष देत नाही का तुम्ही? अहो रस्ते द्यायला काय करते मॅडम ही गावची टोळी आहे ना ही वाजतात आणि ही सगळी मंडळी कारभारच करून देत नाही मला. मी नुसतं नावालाही आपण काय करायला गेलो का त्याच्यात खोड्या घालतात काड्या घालतात त्याच्यात उद्या आमदाराला खासदाराला फोन करायला लावतात आणखीन किचकट करून ठेवतात. ते मध्ये ती विहिरीची प्रकरण आलती ना त्यांनी बोगस प्रकरण त्याच्यामध्ये घातली. चल रे चल चल लवकर. लय माज नाही का? चल ना. लय अत्याचार करता का लोकांना? लय झाली तुमची वाजतातची वाजतातगिरी. अहो ऐका ना, हो इंगोले साहेब. गुन्हा करायला लय तुम्हाला लागत आहे रे. हा लोकांचं नुसतं हिरबाजी लय. चल हो इंगोले चला लवकर तहसीलदार मॅडम आल्या असत्या. ते डायरेक्ट पॉइंटला बोलवलंय ना. मग डायरेक्ट पॉइंटला बोलिले. ठीक चला आज आमला डायरेक्ट बांधावं. तिथं रस्ता आडीलाय ना तिथं डायरेक्ट जायचंय बघा. तिथं हानमार केली त्या बाईला. चल आता हा जो आपण रस्त्यात प्रश्न सोडायला चालू आहे ना असे बरेच ठिकाणी आमच्याकडे अडचणी आहेत. तहसीलदार मॅडम रे सर्व उभा रे. हे बघा हे ही त्याची माणसं जैन मॅडम. आणि ही शेतकरी लोक आहेत. बरं. त्या सगळ्यांना त्याचा त्रास आहे. बरोबर तगले ते सगळे शेतकरी लोक त्याला. बरं बोला कोणाकोणाची काय काय समस्या आहे? गुंड आहेत. आवाज बंद करा. मी सांगते ना आवाज बंद करा. शांत. आता शांत बसा. एकेकाने मॅडमला तक्रार सांगा. मॅडम त्या पद्धतीने करते ना. तुम्ही सगळे आरडाओरड केलं त्या काय गुन्हा काय निर्णय देणार तुम्हाला सांगा मॅडम तुमच्या काय तक्रार आहे? नवरा मारून जमीन हडपली त्या खायचा ना मॅडम. आणि हीच जर जमीन तुम्हाला दिली तर काय खायचं आणि काय ठेवायचं? लेकरं कशी सांभाळू मी? समद्यांची तीच गत आहे. अहो मॅडम 10 ते 20 गुंठे जमीन आहे मला. त्यातून बी ते वाट मागतायत. मग मी राहायचं कुठं आणि खायचं काय? आपण काय वाट देणार नाहीत? माझी अर्धी जमीन भाऊकीने सगळी खाल्ली आणि आता बी रस्ता मागतात. मी कसे काय रस्ता देणार? मी रस्ता देणार नाही इथून. ह्यांनी ना माझा नवरा डंपर खाली घालून मारला जमिनी पायी. माझे आई वडील तर लहानपणीच वारले. जे आजोबा पंजोबांनी दिली ती बी पडीक वर जमीन दिली त्यातून बी हे मागतात. मग आम्ही कसं खायचं आणि काय करायचं? मग कशी वाटली? माझा ह्योच बांधे मी ह्यातून कसा रस्ता देऊ? अहो मॅडम माझ्या भावकीने माझ्या आईबापाचा एवढा मोठा खून केला इथं ह्या रस्त्यापायी. अजूनही आमच्या दादागिरी करतात. मी तो रस्ता देऊच शकत नाही. रस्त्याला स्पष्ट विरोध आहे माझा. सायलेंट सायलेंट सायलेंट. शांत शांत. मी सांगते ना शांत बसा. शांत. इंगवलेस आणि जगताप तुमच्याकडे काय पर्याय आहे यावर? हो आहे ना मॅडम. आमच्या सिनियर मॅडम बोलल्या की सरपंच जे म्हणतील ते करा नाहीतर मग बाकीची कारवाई आपण करूया परत पुढची. बरोबर आहे की नाही? मला असं वाटतं मॅडम आमच्या गावात एक महाराज आहेत.
ते आम्ही सगळं त्याचं ऐकतो, त्यागी माणूस येतो आणि हे शेतकरी सगळं त्याचे ऐकतील. आपण सध्या तुमचा कायदेशीर मार्ग निघत नाही ना, तोपर्यंत आपण महाराजाकडे जाऊ आणि महाराजाला या सगळ्या गोष्टी माहिती, ह्या जमिनीची सगळी माहिती, आपण तिथे जाऊन त्याचे मार्ग काढू असं मला वाटतं. हो हो चला मग चला चला. मॅडम बघा इथं येतं महाराज आहेत ना, बरं बरं चला, इथंच चला. भजन करीत असते. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. ही दिंडी इकडे अचानक कशी काय आली झाडा झुडपाकडे? दिंडी महाराज, आम्ही तुमच्याकडे काही न्याय मागायला आलोय. काही प्रश्न मला सरपंच म्हणूनच सुटाना. हे आपल्या गावातले शेतकरी जे आहेत ना, हे बांधवून एवढे भांडायला लागलेत ना, हा तो त्याला त्याच्या शेतात जाऊन देत नाही, तो त्याला त्याच्या शेतात जाऊ देत नाही. हा 2 पिढ्यांचा या शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न आहे. रस्ता तर सगळ्यांनाच पाहिजे, पण 1 इंच सुद्धा जागा कोणी कोणाला द्यायला तयार नाही. आणि मग रस्ता होणार कसा तुम्ही सांगा ना. जागा जर नसेल तर आम्ही सरकार किंवा अधिकारी काय करणार त्या रस्त्याला? तेव्हा तुमचा शब्द आम्ही सगळे गावकरी अंतिम मानतोय. हा प्रश्न कायद्याने सोडवण्यापेक्षा सामंजस्याने आणि तुमच्या अधिकारवाणीने सोडावा असं आमचं या सगळ्यांचं मत झाले. आता हे साहेबांना आले, तहसीलदार मॅडम पण आल्यात. मी काही देव किंवा विद्वान नाही, मी सामान्य तुमच्यासारखाच मनुष्य आहे. अरे मी घर दार जमीन जुमला दान करून मुलं बाळं सोडून या झाडाझुडपामध्ये मी देवाचं नामस्मरण करत बसलेला आहो, आणि तुम्ही माझ्याकडे न्याय मागायला आले या कलियुगी? महाराज, ज्यावेळेस कायदा आणि विज्ञान थांबतं तिथून अध्यात्म सुरू होतं. आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं की तुम्ही या भागातलं सर्वात जुनं जाणतं व्यक्तिमत्व, 80-90 वर्ष तुमचं वय झाले. जुने बांध कुठं होते, जुने शिव कुठं होती, जुने रस्ते कुठे होते, जुने व्यवहार कोणाची कुठं होती, हे सगळं तुम्हाला माहिती. तुमच्या इतकं निस्वार्थी मनुष्य परिसरामध्ये कुठंच नाही, आणि म्हणून आम्ही आज तुमच्याकडे आलेलो आहे. आता तुम्ही जो निर्णय द्याल ते हे सर्व शेतकऱ्यांना मान्य आहे. बरोबर ना मंडळी? सगळ्यांचं असं म्हणणं आहे की महाराज जे सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो आहे. आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही आता हा निर्णय आम्हाला या ठिकाणी या रस्त्याच्या बाबतीत सांगा, आम्ही तो मान्य करू. अरे विठ्ठला, कोणी यातील बाळकरी आहे, खूप शिकले सवरलेले आहेत, कोणी सकाळ संध्याकाळ देवाची पाठपूजा करतो, आणि कोणी दानधर्म करतो देवाला खुश करण्यासाठी, आपले पाप धुण्यासाठी. हे लोक पद पैसा प्रतिष्ठा मिळण्यासाठी आयुष्यभर आटापिटा करतात. अरे विठ्ठला, यांना तुम्ही चांगली बुद्धी का देत नाही आचार विचार सुधारण्यासाठी? आणि तुम्ही लोक माझ्याकडे न्याय मागायला आले. महाराज, सगळ्या गावकऱ्यांची अशी विनंती आहे तुम्हाला की जे तुम्ही म्हणताल ती त्यांना मान्य असेल. हा, ते सगळे लोक तुमचं ऐकायला तयार आहे महाराज. अरे ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी अख्खी जमीन लोकांना दान केली, त्या जगद्गुरु तुकोबारायाच्या पावनभूमीमध्ये तुम्ही लोक एका आईच्या उदरातून आलेले आणि भाव आणि एकामेकाशी भांडतात, त्यांचा खून करतात. कशासाठी? ते 1 फूट बांध कोरला म्हणून. आणि काय मी तुमच्या समस्या निवारण करायच्या? अरे जो तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतो, आयुष्यभर विठ्ठलाचं नामस्मरण करतो, जो स्वतःच्या भावा बहिणीचं तोड पाहत नाही, आणि त्याचा न्याय करायचा मी? अरे रात्रंदिवस तुम्ही 2 नंबरचे धंदे करतात आणि आपलं पाप धुण्यासाठी देवाला दान करता. देवाला कळत नाही का तुम्ही किती पुण्यवान आहे ते? अरे आणि ज्याने हे जग निर्माण केलेलं आहे त्याला कशाची गरज आहे? ना मंदिर, ना पाठ, ना पूजा. त्यांना काही अशी गरज नाही आहे, काही गरज नाही कशाची. त्याला गरज आहे तुमच्या सहकार्याची, तुमच्या सहानुभूतीची, तुमच्या प्रेमाची, एकजुटीची गरज आहे.
मग तुकोबारे म्हणतात एका ठिकाणी, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. अरे तुम्ही गुन्ह्या गोविंदानं नांदा, हीच फक्त त्या परमेश्वराची इच्छा आहे. ज्या 7/12साठी तुम्ही भांडता ना, तो 7/12 जगाचा खरा त्याने बनवला आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार 7/12 बनवला. मॅडम, तुम्ही माझ्यापेक्षा खूप शिकले सवरले आहात. या लोकांमधली एक तरी गोष्ट सांगा यांच्यात चांगले काय आहे ते. रामकृष्ण हरे. अरे जन्म घेताला तो निस्वार्थपणे, माझे माझे म्हणून वाया गेला. जैसे करी कर्म तैसे फेडी पाप या कलियुगी. नाशिवंत देह जाणार सोडून, नाही गेली वेळ अजून सुधर मानवा. मॅडम, तुम्ही माझ्यापेक्षा खूप शिकलेला आहात. सर्व काही आहे, मला जे काही बोलता आलं तेवढं बोललो, पण तुम्हाला काय यातलं घेता येईल ते घ्या. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरे या जगामध्ये अशी काही अजूनही माणसं आहेत की त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे, आदर्श घेण्यासारखं आहे. अरे इथून रस्ता झाला तर तुमचा माल मार्केटला वेळेत पोचल्या जाईल, तुमची मुलं शाळेत जातील, तुम्हाला अवताकाठीला काही अडचण होणार नाही. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? रस्ता इथून हो द्या ना. तुम्हा सगळ्यांना मी शेवटचं सांगते, जे जे काही तुम्ही कारनामे केलेत ते सगळे मला माहिती आहेत. मारहाण करणे, छेडखानी करणे, जमीन हडपणे, सरकारी कामात अडथळा आणणे. सरकारी कामात कुणी अडथळा आणायचा प्रयत्न केला तर त्याला मी डायरेक्ट तडीपार करेल. पुढच्या 2 मिनिटात सगळ्यांनी मंजुरी रस्त्यासाठी द्यायची का हाय अशा हातकडे टाकून आत बसायचं, हे तुम्ही ठरवायचं. हे बा मॅडम, या रस्त्याच्या कामासाठी मी कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येऊन देणार नाही किंवा माझे लोकही कोणी त्रास देणार नाही. माझ्या लोकांनी कोणी त्रास दिला तर त्याची जिम्मेदारी मी घेतो. आणि या रस्त्याच्या कामासाठी कुठं सह्या वगैरे लागत असतील किंवा माझ्या माणसांच्या सह्या लागत असतील त्या पण द्यायला तयार आहे. मॅडम, वस्तांनी जर जबाबदारी घेतली ना तर मग रस्त्याचा प्रश्नच राहणार नाही या ठिकाणी शिल्लक. कारण जी खरी अडचण होती ती यांच्याच लोकांची होती, बरोबर ना वस्ताद? त्याच्यामुळे आता वस्तांनी म्हणावं घेतल्यानंतर काही अडचण येणार नाही. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 8 दिवसाच्या आत ग्रामसभा घेतो. ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांमध्ये हा विषय मांडतो आणि हा कायमस्वरूपी रस्त्याचा प्रश्न आपण सोडवण्याची तुम्हाला मी जी कागदपत्रे एवढ्या आठवड्यात सादर करेल त्याप्रमाणे तुम्ही कायदेशीर निर्णय घ्या. पण आज मी या रस्त्याची ऑर्डर केल्याशिवाय इथून जाणार नाही. चला, धन्यवाद. चला.